मित्रांनो, मागच्याच वर्षी म्हणजे मार्च 2025 ला विचारला गेलेला अतिशय महत्त्वाचा प्रश्न इंग्लिश व्याकरणावरचा, तो काय आहे बघा. लिटिल सुलेखा कुल्ड नॉट स्पीक टिल शी वॉज 5. आता या ठिकाणी मला काय करायचंय, युजिंग अनेबल टू. आता अनेबल टू चा वापर करायचा आहे. तर अनेबल टू चा वापर करत असताना काय करायचं, वाक्यामध्ये कुल्ड नॉट असेल किंवा कॅन नॉट असेल, तर त्याला काढायचं आणि त्याच्या जागेवर अनेबल टू चा वापर करायचा. फक्त एक काम करायचं, सहाय्यकारी क्रियापद पण आपल्याला लिहायला लागतं. कसं? जसं की इथं लिटिल सुलेखा आपण सुरुवातीला लिहिलं लिटिल सुलेखा. सुलेखाचा यस कॅपिटल काढा. ओके. सुलेखा. त्याच्यानंतर मला एक सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. आता कुल्ड नॉट असेल तर भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद. भूतकाळातलं वॉज किंवा वेअर मधलं काहीतरी. आता सुलेखा एकटीच आहे, त्याच्यामुळे मी या ठिकाणी वॉज लिहिणार. वॉज लिहिल्यानंतर कुल्ड नॉट काढून त्याच्या जागेवर अनेबल टू लिहायचं. अनेबल टू आणि बाकी सगळं वाक्य जसं आहे तसं स्पीक, अनेबल टू स्पीक टिल शी वॉज 5. शी वॉज 5. ओके. बाकी कुठलाच बदल नाहीये. एकदम सोपा हा भाग आहे. जर यावरती प्रश्न आला, तर तुम्हाला 1 मार्क आरामात मिळू शकतायत. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंग्लिश ग्रामरची जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायची असेल, तर रिलेटेड व्हिडिओच्या लिंकवरती क्लिक करून इंग्लिश व्याकरणावरची आपली व्हिडिओ डिटेलमध्ये बघायला विसरू नका.